मुलांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संतवाणीमधला जो पहिला अभंग होता, तो अभंग पाहिला. अंकिला मी दास तुझा संत नामदेव यांचा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दुसरा अभंग बघणार आहोत आणि तो आहे योगी सर्वकाळ सुखदाता संत एकनाथ यांचा. तर संत एकनाथ यांच्याबद्दल आपण थोडी माहिती बघूया. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत कवी आणि समाज सुधारक होते. ते वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत मानले जातात. त्यांचा जन्म पैठण येथे झाला. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला व समाजात समता, प्रेम व मानवता यांचा संदेश दिला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या आणि आख्यानी, गवळणी तसेच भारुडे लिहिली. तसेच भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण यासारखे ग्रंथ सुद्धा लिहिले. त्याने अंधश्रद्धा व भेदभाव यांचा विरोध केला आणि कीर्तन आणि प्रवचनातून त्यांनी लोकांची जागृती केली. तर हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ कसा हे वेगवेगळ्या दृष्टांतातून म्हणजे वेगवेगळ्या उदाहरणातून त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तर आपण एक त्यामधली अभंग आपण बघूया. बघा, पहिला आहे ही जी यामध्ये जी अभंगाची भाषा वापरलेली आहे ती काय आहे, प्राकृत भाषा आहे. त्यामुळे त्यातले काही शब्द आपल्याला समजण्यासाठी थोडे कठीण वाटतील तुम्हाला. ते आपण एक शब्द बघत जाऊया. तर या अभंगामध्ये योगी पुरुष आणि पाण्याची तुलना करताना संत एकनाथ काय म्हणतात ते बघूया. जेवी चंद्र किरण चकोरासी, पाखोवा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वांसी मृदत्व. आता जेवी आणि तेवी हे जे दोन शब्द आलेले आहेत, तर जेवी या शब्दाचा अर्थ या इथे जसा, ज्याप्रमाणे चंद्र किरण चकोरासी, चकोर हा काय आहे, काल्पनिक पक्षी आहे. म्हणजे असं मानलं जातं की हा जो पक्षी आहे तो चंद्राचे जे चंद्रकिरण असतात ते पिऊन जगतो. पाखोवा जेवी पिलियासी, पाखोवा म्हणजे पंखांचा पिसाळ, पिलियासी म्हणजे पिल्लांसाठी. जीवन जैसे का जीवासी, या इथे जीवन या शब्दाचा अर्थ आहे पाणी. तेवी सर्वांसी मृदुत्व, तेवी म्हणजे त्याप्रमाणे आणि मृदुत्व म्हणजे मऊपणा किंवा प्रेम. आता याचा अर्थ काय आहे, तर ज्याप्रमाणे चकोर हा पक्षी चंद्राचे चंद्र किरण पिऊन जगतो, म्हणजे असं मानलं जातं, त्याप्रमाणे त्या चकोर पक्षाला चंद्रकिरणाचं काय असतं, आता म्हणजे त्याला चंद्रकिरण पिल्यानंतरच तो जगणार आहे, जिवंत राहणार आहे. त्यामुळे त्या चंद्रकिरणाचं त्याला खूप महत्वाचं असतं. पाखोवा जेवी पेलियासी, पिलियासी म्हणजे पक्षी काय असं, पक्षी काय करते, तर आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते. म्हणजे कुठलं संकट येतंय असं वाटलं किंवा काही ऊन, वारा, पाऊस यापासून आपल्या पिल्लांचं रक्षण व्हावं, यासाठी ती आपल्या पंखांच्या खाली आपल्या पिल्लांना घेते. त्यामुळे त्या पिल्लांना त्या आपल्या आईच्या पंखांची जे वाटत असेल, काय वाटत असेल त्या आईच्या पंखाविषयी, ते महत्व वाटत असणार त्यांना. तर तेवढंच महत्व आणखीन कशामध्ये आहे, तर जीवन जैसे का जीवांसी, जीव म्हणजे इथे सजीव म्हटलेलं आहे आणि जीवन म्हणजे पाणी. पाण्याचा प्रत्येक सजीवाला पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय कुठलाही सजीव जिवंत राहू शकत नाही. तर अशा पद्धतीने जसं चंद्रकिरणाचं महत्व चकोराला आहे, आपल्या आईच्या पंखांचं महत्व त्याच्या पिल्लांना आहे आणि पाण्याचं महत्व जसे सजीवांना आहे, तेवी सर्वांसी मृदुत्व. त्याप्रमाणे त्याप्रमाणे हा जो हे आहेत, त्याप्रमाणे हे जे आहे योगी जो पुरुष असतो, त्या योगी पुरुषाचं जे महत्व आहे
म्हणजे त्याच्या योगी पुरुषाची जी ममता आहे, प्रेम आहे, ते सर्वांना हवे-हवेसे वाटते. म्हणजे योगी पुरुषाचं महत्त्व सांगताना इथे उदाहरण कशा-कशाचं दिलेलं आहे? चंद्रकिरण आणि चकोर पक्षी, पंखांचा पंख आणि ते पिल्ले आणि पाणी आणि सजीव अशी उदाहरणं दिलेली आहेत, अशी दृष्टांत दिलेले आहेत. पुढचं बघा. जळ वरी क्षाळी मळ, योगिया सभ्याय करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. जळ म्हणजे काय? जळ म्हणजे इथे याचा अर्थ आहे पाणी. आणि मळ म्हणजे काय? वरी म्हणजे काय? वर. शाळी म्हणजे शाळन करणं म्हणजे काय करणं? घालवणं. आणि मळ म्हणजे घाण. योगिया सभ्याय करी निर्मळ. योगी काय करतो? सभ्याय म्हणजे आतून बाहेरून पूर्णपणे. आणि निर्मळ म्हणजे स्वच्छ. उदक सुखी करी एक वेळ. उदक म्हणजे पाण्याचा समानार्थी शब्द आहे उदक. सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. सर्व काळ म्हणजे कायम, नेहमी. जळ वरी क्षाळी मळ म्हणजे काय करतं? पाणी काय करतं? आपल्या शरीराचा वरचा मळ धुवून टाकतं. म्हणजे पाण्याने आपण काय करू शकतो जास्तीत जास्त? तर आपल्या शरीरावरचा जो घाण आहे, मळ आहे लागलेली, ती आपण पाण्याच्या द्वारे धुवून काढू शकतो. परंतु योगी काय करतो? योगी पुरुष काय करतो? सबाह्य करी निर्मळ. सबाह्य म्हणजे आतून बाहेरून आपलं शरीर निर्मळ करतो. म्हणजे केवळ बाह्य आपलं जे शरीर आहे ते निर्मळ होत नाही, स्वच्छ होत नाही. तर आपण आपल्या शरीरातला आतला म्हणजे आपलं अंतर्मन जे आहे ते सुद्धा निर्मळ होतं. उदक सुखी करी एक वेळ. उदक म्हणजे काय? पाणी. पाणी एक वेळ सुखी करेल म्हणजे ज्यावेळेला आपल्याला तहान लागेल, पण पाणी पिलं, की आपल्याला तात्पुरतं तेवढ्यापुरतं बरं वाटतं. म्हणजे क्षणिक आहे. पाण्याने जे सुख मिळतं, हे क्षणिक आहे. काळापुरतं मर्यादित आहे. पण योगी पुरुषाचा जर सहवास आपल्याला लाभला, तर त्याच्या सानिध्यामध्ये आपल्याला जे सुख मिळेल, ते सर्व काळ आहे. सर्व काळ म्हणजे कायम आपल्याबरोबर राहतं. पुढचं बघा. उदकाचे सुखते किती. उदक म्हणजे आताच आपण बघितलं पाणी. सवेची क्षणे तृषिते होती. म्हणजे पाण्याचे सुख ते किती? सवेची म्हणजे काय? लगेच. क्षणे म्हणजे काही क्षण. तृषिते म्हणजे तहानलेला. योगिया दे स्वानंद तृप्ती. योगी काय करतो? स्वानंद तृप्ती देतो. सुखासी विकृती पै नाही. विकृती म्हणजे काहीतरी बिघाड झालेला. तर उदकाचे सुख ते किती? विकृती म्हणजे वाईट गोष्ट, काहीतरी बिघाड झालाय असं. उदकाचे म्हणजे काय? तर पाण्याचे. पाण्याचं सुख ते किती? रसनेची सर्वेची क्षणी तृषिते होती. म्हणजे पाण्याचं सुख जे आहे, म्हणजे तहानलेल्या व्यक्तीला पाणी पिल्यानंतर जे सुख वाटतं ते काही काळापुरतं असतं. सवेची क्षणे तृषिते होती. तृषिते म्हणजे तहानलेला. तहानलेल्या व्यक्तीला पाणी मिळालं, की ते काही वेळापुरतंच त्याला बरं वाटतं. पण थोड्या वेळाने पुन्हा तहान लागू शकते. म्हणजे कायमची तृप्ती होत नाही. योगी आधी स्वानंद तृप्ती. पण जर योगी पुरुषाच्या सानिध्यामध्ये तुम्ही जर असाल, तर तुम्हाला कायमचं म्हणजे आनंद, स्वानंद तृप्ती म्हणजे न संपणारं सुख तुम्हाला मिळतं. स्वानंद तृप्ती. स्वतःच्या आनंदातून मिळणारं समाधान. हे जे मिळतं समाधान योगी पुरुषाच्या सानिध्यामधलं, ते आपल्याला कायम सुख ठेवतं. सुखासी विकृती पै नाही. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला इतकं सुख मिळतं, की ते सुख कुठल्याही कोणतीही वाईट गोष्ट त्या सुखात कोणतीही वाईट गोष्ट नसते. एवढं सुख आपल्याला
आनंद देणारं, तृप्ती देणारं सुख आपल्याला योगी पुरुषाच्या सानिध्यामध्ये मिळतं. उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता, योगियांचे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया. उदकाची जे मधुरता, मधुरता म्हणजे काय? तर गोडावा. म्हणजे पाण्याचा जो गोडावा आहे, ते रसनेची तत्वता. रसना म्हणजे काय? तर जिभेला हा समानार्थी शब्द आहे रसना. रसना म्हणजे जीभ. निवविता म्हणजे शांत करणे. निववणे म्हणजे शांत करणे. आणि सर्वेंद्रिय, सर्व ह्याला आपल्याला काय करा, आपण जर फोड केली याची तर सर्व इंद्रिय अशी याची फोड होणार. म्हणजे इंद्रिय म्हणजे काय? तर शरीरामधले सगळे अवयव. त्याला ऑर्गन्स आपण असं म्हणतो इंग्रजीमध्ये. पाण्याचा गोडावा काय करतो? उदकाची जी मधुरता, उदक म्हणजे पाणी, पाण्याचा गोडावा आपल्या जिभेला तृप्त करतो. म्हणजे आपल्या जिभेला समाधान देतो. म्हणजे आपल्याला पाणी गोड पाण्याची चव आपल्याला कशी कळते? तर जिभेमुळे कळते. तर आपल्या जिभेला तृप्त करण्याचं काम कोण करतं? पाणी करतं. योगी यांचे गोडपण पाहता, पण योग्याच्या सहवासातील गोडवा आपल्या काय करतं? आपल्या सर्व इंद्रियांना शांत करतं. म्हणजे हे पण एक अवयव आहे रसन. जीभ जी आहे, हे आपलं काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. तर त्याला फक्त आपले पाणी काय करतं? त्याला तृप्त करू शकतं. पण योगी पुरुषाचा जो सहवास आहे, तो आपल्या शरीरातील सर्व अवयवांना शांत करतो. अशा प्रकारे योगी पुरुषाचं महत्व यामध्ये सांगितलेलं आहे. पुढचं बघा. मेघमुखे अधःपतन, उदकांचे देखोनी जाण, अधःपाते निवती जन, अन्नदान सकळांसी. मेघमुखे म्हणजे मेघ म्हणजे ढग आणि मुख म्हणजे तोंड. म्हणजे मेघांच्या मुखातून, ढगांच्या मुखातून. अधःपतन म्हणजे काय? तर खाली पडणे. पतन म्हणजे पडणे, अधप म्हणजे खाली. उदकाचे देखोनी जाणं, उदकाचे देखोनी जाणं, अधपाते निवती जन. निवती म्हणजे आताच वर आपल्याला हा शब्द आलेला. निवती म्हणजे शांत होणे, शांत करणे. अन्नदान सकळांसी. सकळांसी म्हणजे सगळ्यांना, सर्वांना. मेघमुखे म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे ढगातून पाणी पावसाच्या रूपामध्ये खाली पडल्यानंतर ते पाणी लोकांना शांत करते. म्हणजेच काय करतं? तृप्त करतं. आणि त्या पाण्याचा वापर करून अन्नधान्य पिकवले जाते. जणू काही याला काय म्हटलंय त्यांनी, की पावसाचे पाणी सर्वांना अन्नदानाचं काम करतं. म्हणजे त्या पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते आणि त्याच्यातून अन्नधान्य पिकवलं जातं. त्यामुळे हे जे मेघ जे आहे ते जणू काही अन्नदानाचं काम करतात. तसेच योगी या इहलोकात, योगी काय करतात? हे पुढच्या ओळीमध्ये आहे. तैसे योगियासी खालुती येणे. तसे, तैसे म्हणजे तसे. योगियासी म्हणजे योगींचे, खालुती म्हणजे खाली म्हणजे या पृथ्वी तलावर येणे. जे इहलोकी जन्म पावणे. इहलोकी म्हणजे हा जो लोक आहे, म्हणजे आपण पृथ्वी, त्याला आपण काय म्हणतो? मृत्यूलोक. कारण इथे मृत्यू अटळ आहे. इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने. म्हणजे जन म्हणजे इथले लोक जे आहेत ते, निववणे म्हणजे आपण आधीच बघितलंय शांत करणे, श्रवण कीर्तने म्हणजे कीर्तन ऐकवून, निजज्ञाने उद्धरी. निजज्ञाने म्हणजे त्यांचं ज्ञान, स्वज्ञान. उद्धरी म्हणजे उद्धार करतं, त्या लोकांचा उद्धार करतं. तर काय याचा अर्थ? तसेच योगी या इहलोकात म्हणजे मृत्यू लोकात जन्म घेण्यासाठी खाली येतात आणि आपल्यातील ज्ञान लोकांना कीर्तनाद्वारे सांगून त्यांचे मन शांत करतात आणि स्वज्ञानाने लोकांचा उद्धार करतात. आता इथे उद्धार करणे म्हणजे काय? तर त्यांचं कल्याण करतात.
मग त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते लोकांना देऊन कीर्तनाद्वारे विविध माध्यमांद्वारे लोकांना देऊन लोकांचा उद्धार करतात. अशा प्रकारे योगी पुरुषाचा जो सहवास आहे, म्हणजे योगी पुरुषाचं जे महत्व आहे, ते पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, असं संत एकनाथ यांनी या त्यांच्या अभंगातून स्पष्ट केलेलं आहे. तर आपण आता हा अभंग अत्यंत सोप्या पद्धतीने शिकलेला आहे. तर तुम्हाला मी जे शिकवलेला जो अभंग आहे, तो कसा वाटला? तो नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर अशाच विविध व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.